पोह्याची भातुडी कशी पांढरी शिपट आहे बघा. तोंडात टाकलं तर विरघळते अशी पोह्यापासून भातुडी झाली आहे. ही 1 वाटी पोहे आहेत. कांदे पोहे करतो का ती पोहे आहे ती. पोहे मी सगळं निवडून घेतले तर मिक्सरच्या भांड्यात पोहे टाकून घेते. असंच मी वाटून घेते. एक का असं कोरडंच बारीक करून घेतलं आहे. मिक्सरचं भांडं बारकं आहे. मी निम्मं ह्यात काढून घेते आणि निम्मं वाटते. हे एवढं शाबूचं पीठ आहे 2 चमचे टाकून घेते. आपलं पापड चिरू नये म्हणून 2 चमचे मी शाबूचं पीठ त्यात टाकले बारीक केलेलं. पोहे घेतले त्या वाटीनं 1 वाटी पाणी अर्धी वाटीच ओतून घेते आणि परत अर्धी वाटी परत ओतते. अर्धी वाटी पाणी ओतले. चमच्यानं सगळं फिरवून घेतले. आता हे अजून 1 बार मिक्सरला फिरवून घेते. का असं घट्ट झालंय. हे राहिलेली अर्धी वाटी बी ओतून घेते. अजून ही अर्धी वाटी ओतते म्हणजे चांगलं बारीक होईल. पेस्ट करून घ्यायचे त्यामुळं पाणी भरपूर लागते. मी मिक्सरला फिरवून घेते. आता पूर्णपणे बारीक झाले. अजून ह्यात अर्धी वाटी पाणी बसत होतं पण मी घातलं नाही, छोटं भांडं आहे म्हणून. तरी पण पीठ बारीक झाले. आता ज्या भांड्यात आपल्याला पीठ शिजवायचं आहे त्या भांड्यात मी ही काढून घेते. ह्या पातेल्यात काढून घेते पीठ. ही राहिलेलं बी असंच मी सगळं बारीक करून घेते. ही सगळं बारीक करून घेतलं. ह्यात आता 1 वाटी पाणी घालूया. बारीक करताना एकूण 2.5 वाट्या पाणी लागले. ही 1 वाटी वतली. आता मी असं मिसळून घेते सगळं. तुम्ही पण असंच मिसळून घ्या, कारण ही जर चुलीवर ठेवून जर गरम पाण्यात टाकून ही घोटायचं म्हणलं तर लई गाठी होते त्या. म्हणून तुम्ही पण असं गार पाण्यातच ही सगळं असं मिसळून घ्या, कारण सगळं पीठ सुट्ट होतं. आता राहिली 1.5 वाटी पाणी. ही 1.5 वाटी बी ह्यात टाकते पाणी. का बारीक करूस तर 2.5 वाट्या पाणी गेलं आणि आता ही 2.5 वाट्या झालं. बारीक करायल्यापासून ही पीठ असं सगळं एकत्र करूस तर 5 वाट्या पाणी लागलं आहे मला. असं पातळ होतं आहे म्हणायचं नाही. पातळ कसं झालं आहे, शिजून मनानं घट होतं आहे. तुम्हाला काय ह्यात आता हिरवी मिरची म्हणा, तांबडी चटणी म्हणा, जिरी, तीळ काय टाकायची टाकून घ्या आताच. चवीपुरतं मीठ टाकते. ही पापड खार आहे. पापड खार म्हणचाल तर पापड खार भातुड्यात टाकल्यावर भातुडी कुसकुशीत लागते, म्हणूनसाठी पापड खार टाकायचा. पापड खार कुठल्या बी दुकानात मिळतो. तुम्ही किराणा दुकानात जावा आणि पापड खार मागा, कुठं पण मिळतो. खायला पण चवीला चांगलं लागेल, कलर बी छान दिसेल म्हणून ही 2-4 मिरच्या होत्या मी खलबत्यात काढून घेतल्या त्या ही टाकते ह्यात, कारण सप्पक चांगली लागणार नाही भातुडी. त्यामुळं जरा ह्यात थोडं तिखट असं म्हणून टाकून घेतलं आहे. तुम्हाला टाकू वाटलं टाका, नाही तर नका टाकू, पण मला आवडते म्हणून मी टाकलं आहे. चला आता चूल पेटवते आणि हे पीठ शिजवून घेते. हे बघा असं मी पीठ चुलीवर शिजायला ठेवलं आहे. असं शिजवून घेते मी. 5 मिनटं झालं ठेवून. हे बघा असं झालं आहे 5 मिनटानं. का 10 मिनटं झालं असं झालं आहे. थोडं घट्ट झालं आहे. काळजी घ्यायची. बुडापासून असं ह्याला सारखं पळीनं हलवत राहायचं, नाहीतर खाली चिटकाला बघतं. आपण काय ह्यात बुडाला तेल वतलं नाही काय नाही, त्यामुळं हलवायची अशी काळजी घ्यावी लागते सारखी. आता ही चुलीवर आहे म्हणल्यावर तर हिथनं ही चूल सोडून कुठं जाऊनच जमत नाही. पीठ शिजस तर इथंच असं ही पळी ह्यात टाकून असं सारखं फिरवावं लागतं. हे का असं पीठ शिजलं का कसं ओळखायचं? हे का अशी वर पिठावर चकाकी येते, चमकतंय पीठ, ती म्हणायचं आपण पीठ शिजलंय. कसं रटारटा शिजतंय चुलीवर पीठ, आहे का? चमकत आहे का? तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल चमकत आहे पीठ. आता पीठ गार करायला काढून घेणार आहे. का पीठ शिजलंय. एवढं पातळ आहे पण गार झालं का घट्ट होतं आहे. पीठ शिजलंय. ह्याच्या भातुड्या घालून घेते. असे जाडच भातुडी ठेवायची, पातळ करायची नाही. अशा जाडच मी आता भातुड्या घालून घेते. जाडच ठेवायची भातुडी, पातळ करायची नाही. हे का आता कोमट झालेले, कडक नाही. ही घरातच घालायला लागली भातुड्या, कारण उन्हात घातल्यावर भातुड्या तुटाची भीती वाटते, म्हणून
म्हणून मी घरातच भातुड्या घालते. जरा सुकल्यावर मग मी उन्हात ठेवते. म्हणजे आता उद्या ठेवायची मी सुकल्यावर उन्हात. तर असं फॅन खालीच घालते भातुड्या. फॅन चालू केलं आहे. बारक्या पळीनं अशा जाड घालायच्या. लई मोठी पळी घ्यायची नाही. मोठी पळी घेतली का मग जाड भातुडी येते. लई बी जाड घालायची नाही, लई बी पातळ घालायची. मी सगळ्या भातुड्या हे का अशा करून घेते. पीठ कोमट झाले म्हणून मी काळजी घ्यायची. लई कडक कडक पिठाच्या भातुड्या घालायच्या नाही. त्या कोमट वस्तू जरा वाट बघायची. आणि नुसतं पळीला नुसतं असं केलं तर हे का भातुडी झाली. याचा लई आटाच नाही. करायला पापड ही लई सोपं आहे. ते असं एकदा फिरलं की झालं. हे बघा काल मी सकाळी भातुड्या घातल्या होत्या. काल सकाळी म्हणलं तरी बी 1 वाजली होती काल. ती आज सकाळी 10 वाजता मी ही भातुड्या काढायला आले. हो का ही अशा वळल्या त्या फॅनच्या हवेलाच वाळवल्या त्या मी. हो का तुम्हाला सगळ्या काढून लावते. हो का पूर्णपणे हो का निघाल्या त्या वाळल्या त्या भातुड्या. ही काल घातल्या म्हणजे आज निघाल्या बघा. इतक्या पातळ झाल्या. मी जाड जाड घातलेल्या तर इतक्या पातळ काचुळ्यासारख्या झाल्या त्या. सगळ्या अशा निघाल्या त्या. ही सगळ्या काढून मी उन्हाला ठेवते. कुठंसुद्धा चिरली नाही, उरली नाही, काय सुद्धा नाही भातुडी. लय मस्त झाल्या त्या पंख्याच्या हवेला. काल केल्या होत्या. हे असंच ठेवलं होतं आम्ही फॅन खाली. हे आजच आम्ही पलटा लागलो आहे भातुड्या. हे बघा किती पातळ झाल्या त्या बघा. हे बघा काल घातल्या होत्या आज उलटा लागली ही भातुड्या. तर मी आता उन्हाला ठेवणार आहे. ही फॅनच्या हवेलाच होत्या कालच्यापासून. आता उन्हात ठेवून टाकते. थोडं थोडं वल्लायमध्ये आता असं सगळं उन्हाला ठेवते. हे का 1 वाटी पोहे घेतले होते. 1 वाटी पोह्यात ही एवढे 60 पापड झाले ते. हे का असे पातळ काचळूनी पापड झाले ते. 60 पापड झाले ते. मी आता ही कशी होती ती तुम्हाला तळून दावते. अशा भातुड्या किती पांढऱ्या 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 शुभ्र झाल्या त्या पोह्याच्या. किती चमक आहे बघा. बघतायच तुम्ही किती छान दिसते त्या. मी वाळली मिरच्या 2 बारीक काढून टाकल्या त्या ओबड धोबड. किती छान दिसते भातुडी दिसायला. तळल्यावर इतक्या पांढऱ्या शुभ्र आणि किती पातळ आहे त्या बघा. अजिबात तेलगट झाली नाही भातुडी. हो का कशी आहे बघा भातुडी. तळल्यावर पोह्याची भातुडी कशी पांढरी शिपट आहे बघा. तेलगट नाही काय नाही. आहे का तेल तर काय नाही. किती मऊसूत. तेल तर सगळा चोरा होतं आहे. ही अशी भातुडी हो का इतकी मऊ कुसकुशीत झाली छान कडंग. तोंडात टाकलं तर विरघळते अशी पोह्यापासून भातुडी झाली आहे. तुम्हाला पण आवडले तर तुम्ही एक वेळेस नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून सांगा ही भातुड्या कशा झाल्या त्या.